लाईक नका करू आजच्या ब्लॉगला. नमस्कार मित्रांनो, मी जयदत्त पाले आणि स्वागत आहे तुमचं वायफाय चॅनलच्या अजून एका नवीन मराठमोळ्या व्हिडिओमध्ये. तर आज सॅटर्डे 19 तारीख आहे आणि वाजले सकाळचे 8:45. ॲक्च्युली आमचा दिवस चालू झाला होता सकाळी 7 वाजता, कारण आज आरणाची होती PTM पॅरेंट्स टीचर मीटिंग आणि त्या कारणामुळे आज वीकेंडला लवकर उठावं लागलं. आणि जर आज उठलोच आहे लवकर तर काहीतरी प्रोडक्टिव्ह करावं म्हणून मी कॅमेरा हातात घेतला आणि सावित्रीला बोललो, माझ्या बायकोला, की चल आपण आज जाऊया ब्रेकफास्ट करायला आनंद भवनला. आता वर्षभर मी व्लॉग केला नाही, का केला नाही, काय त्याच्या मागचं रिझन होतं हे आता रेग्युलर व्लॉगमधून तुम्हाला उलगडत जाईल की का मी 1 वर्ष ब्रेक घेतला, 1 वर्ष का मला व्लॉग करायला जमला नाही. आणि आज काय झालं माहिती आहे, आज पॅरेंट्स टीचर मीटिंग होती आरणाची आणि आरण्याचं आम्ही नाव सांगितलं की ती होमवर्क करत नाही, टाईम टू टाईम लिहित नाही, हँडरायटिंग तिचं चांगलं नाही, बऱ्याचशा गोष्टींची कंप्लेंट केली. आणि आरणाचं तोंड असं बघण्यासारखं झालं होतं. कसं झालं होतं बेटा, परत करून दाखव तोंड. काय चला, आरणाची आई आता तयार झाली. आरणा, हे काय केलंस? काय आपल्या घरामध्ये त्यावाल्या घरामध्ये असं सापाच्या पिल्लासारखं एक झुडर होतं. काय होतं? खूप मोठं असं एकदम छोटं काटोपिरासारखं हे होतं काहीतरी. ही ना डिझनी हॉटस्टार वर ते अॅनिमलचे काय काय बघते आणि अझम्पशन मध्ये जाते, स्टोरी बनवते. नाही, तुम्ही आजीला विचारला तुम्ही दोघं, मग तुम्हाला समजेल. काय होतं माहिती नाही. आळाई होती का, किडा होता? आळाई होती का? आई बोलली वाटाण्याच्या मधून आळाई निघाली. सापाच्या पिल्लाच्या तर खूप बडबड करत होता आणि राहिला आणि फेकून दिलं. कोणी फेकून दिलं? आजीने फेकलं. काय उचलून घ्या बाळा. चल, मी नाही उचलून घेणार तुला. घ्या. घे ना. लहान बाळ झालीस का तू? लाडात आली आहे. आपली स्कूटर इथे उभी आहे. चला मग आता डायरेक्ट आनंद भवन मध्ये भेटू, कारण मी स्कूटीवर कॅमेरा हँडल करू शकत नाही. चलो बाय. चावी पाहिजे? चल. तर आता आम्ही पोहोचलोय. इथे आहे आनंद भवन. तर हे इथे माटुंगा सर्कल आहे आणि त्याच्या ह्या साईडला इथे आनंद भवन आणि त्या तिथे मद्रास कॅफे. त्या गल्लीमध्ये त्या तिकडे मद्रास कॅफे आहे. काय करणार त्या चावीचं? ऊपर जाओ. काय खायचं आहे ना? सांबार वडा. काय? मेंदू वडा आणि मेदू वडा. मेंदू नाही, मेदू. इडली आणि एक वडा. एक इडली एक वडा ना. तुला काय? मला सेट डोसा. सेट डोसा. मला पण एक सेट डोसा. एक बिस्किट रोटी, एक सेट डोसा, एक इडली वडा. बटर टाकूनच दिला ना सेट डोसा? नाही, सांगायला लागणार. सेट डोसा नुसता येतो, त्याच्यावर ना व्हाईट बटर आणि गन पावडर सांगायला लागतं. मला वाटतं त्याच्यासोबत गन पावडर म्हणजे मालगुडी पुडी काहीतरी बोलतात त्याला. काय बोलतात? मालपुडी पावडर. मालपुडी. तर ही आली आपली बिस्किट पुडी. आणि टेस्ट करून सांग कशी आहे. एकदम ट्रू फीडबॅक. कशी आहे? चटणी सोबत खाऊन बघ. त्याच्या आतमध्ये काय आहे?
स्टफिंग आहे. स्टफिंग असतं, छान लागतं. छान लागतं का? कसं आहे? यमी आहे. चला घ्या. अर्णाचा इडली वडा आलेला आहे. अर्णा आता इडली वडा रिव्ह्यू कसा आहे आणि वडा खाऊन सांग. अर्णा खूप शहाणी आहे ना. हे फक्त ना काही खायचं असेल ना नवीन पहिला थोडंसं खाऊन बघते आणि आवडलं तर पूर्ण खाते नंतर. यमी यमी. थम्स अप. आता सेट डोसा बाकी अजून आल्यावर बघ काय असतो. अर्णाने त्या इडली वड्याचं बघा काय केलं. बारीक बारीक पीसेस करून घेतलेत. बघा पहिले एक बोट असं डिप करून बघितलं. कसं आहे सांबार. आता स्पूनने खाऊन बघ. लाईक नका करू आजच्या ब्लॉगला का. सेट डोसा, व्हाईट बटर आणि गन पावडर, सांबार आणि चटणी. अर्णा टेस्ट कर. तुम्ही टेस्ट करा आणि सांगा कसं आहे. तुम्ही 15-20 वेळा टेस्ट केलं असेल हे. 4-5 वेळा. नवीन काय ट्राय करायला मागतच नाही बेटा. हे व्हाईट बटर आहे. व्हाईट बटर आहे, अमूल बटर आहे. यमी यमी असतं. बघा हे अर्णाने असं उष्ट टाकलंय. तिचं उष्ट खाऊन खाऊन माझं पोट वाढलेलं आहे. तर आम्ही आता सगळं फिनिश केलेलं आहे आणि एंड करतो फिल्टर कॉफीने. अर्णा काय चिअर्स. हे नाही काय कस्टर्ड पाहिजे. रुसली आहे ती. तिला मी फोन नाही दिला म्हणून. हा ना आता कस्टर्ड टेस्ट करून सांग कसं आहे कस्टर्ड. यम्मी आहे. उष्ट नाही टाकणार ना नाही तर पप्पांना ते पण खावं लागेल कॉफी नंतर कस्टर्ड. दोघं पण जास्त खातात तरी पण ही स्लिम ट्रिम आहे. आणि मी बघा काय 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 मी काय काम करतच नाही ना. नाही फक्त ऑफिसचं. अण्णा कसं आहे. यमी आहे. खाऊ मी. हा म्हणजे खूप यमी आहे. आम्हाला ऑफर नाही करायचं म्हणजे खूप यमी आहे. आणि हे बघा अर्णाने पूर्ण कस्टर्ड फिनिश केलेलं आहे. तर हे आमचं बिल आहे. आनंद भवनमधून आम्ही आलो आहे. आम्ही इडली वडा खाला, आम्ही सेट डोसा खाला, आम्ही कस्टर्ड खाला, बिस्किट पुडी खाली. तर तिघांपैकी आम्ही इथे जेव्हा येतो ना आम्ही सेट डोसा नेहमी ट्राय करतो. जर सेट डोसा तुम्ही खाणार असाल तर नक्की त्याच्यावर व्हाईट बटर घ्या आणि गन पावडर घ्या. काय मलगुडी पुडी. मलगुडी पुडी प्रोनाऊन्सिएशन चुकीचं झालं असेल तर माफ करा. त्याला गन पावडर पण असं बोलतात. तर ते आमचं एकदम दोघांचं पण सावित्रीचं आणि माझं पण दोघांचं एकदम फुल बोलतात ना एकदम फेवरेटवाली डिश आहे. आम्ही खास सकाळी लवकर उठण्याचं एकच मोटिवेशन असू शकतं आमच्यासाठी ते म्हणजे आनंद भवन. आनंद भवनमध्ये तुम्ही येणार असाल तर नक्की कॅश देऊन या. कारण इथे फक्त 500 जर बिल झालं तुमचं तर 500च्या वरती 500 अँड अबोव ते कार्ड किंवा UPI ॲक्सेप्ट करतात. तर 500च्या अंडर बिल असेल तर तुम्ही कॅश कॅरी करा तुमच्याकडे. थँक्यू सो मच. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा.
आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपले नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील. तर चला मग आता मी आरणाला घेऊन चाललो. बाय 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 टाटा बाय बाय. बोल लाईक करा सबस्क्राईब करा. लाईक करा आणि सबस्क्राईब करा. बाय. आणि जर इथे येणार असेल तर तुम्ही इथे वेटिंग बरीच असते, त्यामुळे मंडे टू फ्रायडेमध्ये येण्याचा प्रयत्न करा टाईम मिळाला तर. नाही तर सॅटर्डे संडेला तुम्हाला थोडीफार वाट बघावी लागू शकते.